एलिगेशन लावत असतोय. मग एलिगेशन कन्सेप्ट जी आहे ती कशी असते, तर सुरुवातीला बघा रेट जो आहे तो 185 रुपये किलोचा तांदूळ आहे. दुसरा जो तांदूळ आहे तो 95 रुपये किलोचा तांदूळ आहे. आणि ह्या दोघांना एकत्र केला तर किती रुपयाने विकायचं आहे रे? 140 रुपये प्रति किलोच्या दराने विकायचं. पण हे लक्षात ठेवा, हे जे 140 रुपये आहे ह्यामध्ये मला काय त्यांनी सांगितलं की 40% लाभ झाला पाहिजे. म्हणजेच काय, इथं मधली जी व्हॅल्यू असते ते देखील आपलं क्रय मूल्यच असलं पाहिजे. कारण 185-95 क्रय मूल्य आहेत, मग मधली व्हॅल्यू पण क्रय मूल्य असली पाहिजे. त्यामुळे हे जे 140 आहे हे 140 आपल्याला मध्ये घेऊन चालणार नाही. इथं काय असली पाहिजे किंमत माझी, तर क्रय मूल्य असलं पाहिजे. मग 140 रुपयाला जर विकत असशील तर जर त्यामध्ये 40% प्रॉफिट होत असेल तर मला सांगा खरी क्रय मूल्य पण मधलं दोघांचं किती असणार आहे, तर 100 रुपयेच असणार आहे. कारण 140 मध्ये 40% प्रॉफिट होतं, मायनस केलं पाहिजे ते. मग 140ला 40 असेल तर 100ला किती, 100च राहणार. मग यानंतर काय एलिगेशनसाठी असं आपण काय दोघांचा डिफरन्स काढत असतोय. मग 100मधनं 95 गेले किती राहिले रे? 5 राहिले. आणि 85मधून 100 गेले 85 राहिले. ठीक आहे. मग दोघांचा अनुपात करा, दोघांना 5-5 भाग जाईल, 5 एके 5, परत 5 एके 5, 3 उरले आणि 5 7 35. म्हणजेच काय